मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली पण भावाचं काय, असा प्रश्न महाराष्ट्रातील युवकांच्या मनात पडला होता. पण राज्य सरकारने युवकांच्या मनातील प्रश्न कायमचाच सोडला. माझा लाडका भाऊ या योजनेचे स्वरूप बघूया. पण तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच माझा लाडका भाऊ योजना या योजनेसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. पण या योजनेसाठी कोणते उमेदवार पात्र असतील, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप बघूया. उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण इंटर्नशिपद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. मित्रांनो, योजनेसाठी ठळक वैशिष्ट्य बघा. 12वी, ITI, पदविका, पदवी, पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार रोजगार महास्वयं या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतील. विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स, विविध आस्थापना इतर यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी रोजगार महास्वयं या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवतील. सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षण इंटर्नशिपच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील. सदर कार्य प्रशिक्षण इंटर्नशिपचा कालावधी 6 महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना या शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. सदर विद्यावेतन लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात डीबीटीत जमा करण्यात येईल. उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा. उद्योजकांनी कौशल्य रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या रोजगार महास्वयं या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. उद्योगाची स्थापना किमान 3 वर्षापूर्वीची असावी. मित्रांनो, यामध्ये उमेदवाराची पात्रता बघा. उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावे. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर असावी. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. उमेदवाराची आधार नोंदणी असावी. उमेदवाराचे बँक खात्याशी आधार संकलन असावे, म्हणजेच तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक असणार आहे. उमेदवाराने कौशल्य रोजगार, उद्योजकता, नाविन्यता विभागाच्या रोजगार महास्वयं या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विद्यावेतनाचे विवरण खालीलप्रमाणे असेल. मित्रांनो, यामध्ये बघा, तुम्ही जर 12वी पास असाल तर यासाठी तुम्हाला 6,000 रुपये प्रति महिना विद्यावेतन देण्यात येईल. मित्रांनो, 2 नंबरचं बघा. यामध्ये तुम्ही ITI असेल किंवा पदविका असेल तर तुम्हाला 8,000 रुपये प्रति महिना विद्यावेतन देण्यात येईल. या 3 नंबर बघा, पदवीधर, पदव्युत्तर यांच्यासाठी 10,000 रुपये प्रति महिना विद्यावेतन देण्यात येईल. मित्रांनो, योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज तुमच्या मोबाईलवरूनही करू शकता. यासाठी लिंक त्या आपल्या GR मध्ये दिलेली आहे.